मुक्ती किंवा मोक्ष हा विषय अत्यंत गहन आणि मानवी जीवनाचा सर्वोच्च विचार मानला जातो. नमस्कार. आपल्या आयुष्यात आपण नेहमी काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पैसा, प्रसिद्धी, सुख. पण या सगळ्याच्या पलीकडे एक अशी अवस्था आहे ज्याला आपल्या संस्कृतीत मुक्ती म्हटलं आहे. पण खरंच मुक्ती म्हणजे काय? ती मेल्यानंतर मिळते की जिवंतपणी? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. साध्या शब्दात सांगायचं तर मुक्ती म्हणजे स्वतंत्र होणे. पण हे स्वातंत्र्य बाहेरच्या जगापासून नाही, तर स्वतःच्या मनाच्या बंधनांपासून आहे. मुक्ती म्हणजे अशा एका स्थितीत पोहोचणे जिथे ना दुःख तुम्हाला हलवू शकतं, ना सुख तुम्हाला आंधळ करू शकतं. ही एक स्थिरता आहे. संतांच्या भाषेत सांगायचं तर स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख होणे म्हणजेच मुक्ती. आता प्रश्न पडतो की आपल्याला नेमकं कशापासून मुक्त व्हायचं आहे? अज्ञानपासून, स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाविषयीचं अज्ञान. अहंकारपासून, मी आणि माझं या भावनेतून निर्माण होणारी बंधनं. वासना आणि इच्छा यापासून, सतत काहीतरी मिळवण्याची तडफड जी आपल्याला कधीच शांत बसू देत नाही. कर्माचे चक्र यापासून, जन्म आणि मृत्यूच्या अनंत फेऱ्यातून सुटका. मुक्ती मिळवण्याचे अनेक मार्ग सांगितले गेले आहेत, पण त्याचे मुख्य 3 स्तंभ आहेत. 1. ज्ञानमार्ग. स्वतःला ओळखा. आपण हे शरीर किंवा मन नसून एक शुद्ध चैतन्य आहोत हे जाणणे. 2. भक्तिमार्ग. त्या ईश्वराशी किंवा निसर्गाशी इतकं एकरूप होणे की आपला मी उरणारच नाही. पूर्ण शरणागती. 3. कर्ममार्ग. फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य करत राहणे. महत्वाची गोष्ट, मुक्ती ही कुठेतरी लांब हिमालयात जाऊनच मिळते असं नाही. ती आपल्या दैनंदिन साधनेत आहे. दिवसातला काही वेळ शांत बसून स्वतःचा धांडोळा घेणे. मी कोण आहे किंवा मी कोणाचा आहे यावर चिंतन करणे ही मुक्तीकडे जाणारी पहिली पायरी आहे. मुक्ती ही एखादी वस्तू नाही जी बाहेरून मिळेल, ती आपल्या आतच आहे. फक्त ती झाकलेली आहे. ती उघडण्याची प्रक्रिया म्हणजे साधना. तुम्हाला काय वाटतं? मुक्ती म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? मुक्ती या विषयावरची चर्चा पुढे नेण्यासाठी आपण काही अत्यंत महत्त्वाच्या आणि सूक्ष्म पैलूंवर प्रकाश टाकू शकतो. मुक्ती म्हणजे केवळ मृत्यूशी संबंधित संकल्पना नाही, तर ती जगण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे. चला, यातील काही महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा करूया. 1. अहंकार आणि ममता यातून सुटका. मुक्तीचा सर्वात मोठा अडथळा म्हणजे मी, अहंकार आणि माझं, ममता. आपण जेव्हा एखाद्या वस्तूशी, व्यक्तीशी किंवा अगदी स्वतःच्या विचारांशी इतके बांधले जातो की त्याशिवाय आपल्याला अस्तित्वच जाणवत नाही, तेव्हा आपण बंधनात असतो. मुक्ती म्हणजे सर्व सोडून देणं नाही, तर सर्व काही असूनही त्यात न अडकणे. डिटॅच फ्रॉम विदिन, नॉट फ्रॉम विदाऊट. 2. साक्षी भाव. मुक्ती मिळवण्याची ही एक व्यावहारिक पद्धत आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे, सुखदुःखाकडे आणि अगदी स्वतःच्या मनातील विचारांकडे एका त्रयस्थ व्यक्तीसारखे पाहणे. उदाहरण, जसे आपण पडद्यावरचा सिनेमा पाहतो, तिथे भांडण चालू असो वा प्रेम, आपण फक्त पाहतो, त्यात वाहून जात नाही. हेच साक्षीत्व आयुष्यात आणणे म्हणजेच मुक्तीच्या दिशेने पाऊल टाकणे होय. 3. जीवनमुक्ती. जिवंतपणी मुक्ती शक्य आहे का? अनेकांना वाटते की मुक्ती फक्त मृत्यूनंतरच मिळते. पण भारतीय दर्शनानुसार जीवनमुक्ती ही सर्वात श्रेष्ठ अवस्था आहे. व्याख्या. जो व्यक्ती जिवंत असतानाच मनाच्या सर्व विकारांपासून, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर मुक्त होतो, तो जीवनमुक्त होय. प्रेक्षकांसाठी संदेश. आपल्याला मरेपर्यंत थांबायची गरज नाही. आज, याच क्षणी आपण आपल्या चुकीच्या सवयी आणि विचारांपासून मुक्त होण्याचा निर्णय घेऊ शकतो. 4. साधनेचे महत्त्व.
मुक्ती ही वाचून किंवा बोलून मिळत नाही, ती अनुभवावी लागते. यासाठी साधना आवश्यक आहे. एकाग्रता. रोज काही वेळ शांत बसून स्वतःच्या अंतर्भागात डोकावणे. विचार मंथन. मी खरोखर कोण आहे या प्रश्नाचा शोध घेणे. जेव्हा आपण स्वतःला शरीर किंवा मनापेक्षा वेगळे मानू लागतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने मुक्तीची प्रक्रिया सुरू होते. बंधन हे बाहेरच्या जगात नाही, तर आपल्या मनाच्या पकडीत आहे. मुक्ती म्हणजे पळून जाणे नाही, तर पूर्णपणे जागृत होऊन जगणे आहे. ज्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख झाली, त्याला जगातील कोणतेही बंधन बांधू शकत नाही. मुक्तीच्या विषयावर आपण आतापर्यंत तात्विक चर्चा केली, पण आता काही अशा पैलूंवर बोलूया जे सहसा उघडपणे बोलले जात नाहीत किंवा ज्यांचा संबंध थेट तुमच्या वैयक्तिक साधनेशी आणि अनुभवाशी येतो. 2. ब्रह्मचर्य आणि ऊर्जेचे ऊर्ध्वगमन. मुक्तीचा प्रवास हा केवळ विचारांचा नसून ऊर्जेचाही आहे. मुद्दा. जेव्हा शारीरिक ऊर्जा वीर्यशक्ती साठवली जाते आणि साधनेद्वारे ती वरच्या चक्रांकडे प्रवाहित केली जाते, तेव्हा बुद्धी अत्यंत सूक्ष्म होते. सूक्ष्म बुद्धीशिवाय मुक्तीसारखी गहन संकल्पना समजणे अशक्य आहे. ब्रह्मचर्य हे मुक्तीसाठी लागणारं इंधन आहे, यावर तुम्ही भाष्य करू शकता. 3. प्रारब्ध आणि मुक्तीचा संघर्ष. अनेकदा लोकांना वाटतं की मुक्ती मिळाली की सर्व संकटं संपतील, पण असं नसतं. चर्चा. शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रारब्ध भोगावेच लागतात. पण मुक्ती म्हणजे काय? तर ते भोग भोगत असताना मनात दुःख निर्माण न होणे. जसं पावसात छत्री घेतल्यावर आपण भिजत नाही, तसंच मुक्ती ही संकटांच्या पावसातली छत्री आहे. पाऊस थांबवणं आपल्या हातात नाही, पण न भिजणं आपल्या हातात आहे. 4. गुरुकृपा, मुक्तीचा शॉर्टकट. मुद्दा. स्वतःच्या कष्टाने मुक्ती मिळवणे म्हणजे स्वतः पोहत समुद्र पार करण्यासारखे आहे. पण गुरुकृपा म्हणजे त्या समुद्रात मिळालेली एक नौका आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे आश्वासनच मुक्तीची पहिली पायरी आहे. जेव्हा आपण आपला भार गुरुवर टाकतो, तेव्हा आपण मानसिक बंधनातून त्याच क्षणी मुक्त होतो. तुमच्यासाठी एक विशेष प्रश्न. जर तुम्हाला आज समजलं की तुम्ही कोणाचेच नाही आहात आणि तुमचं स्वतःचं असं काहीच नाहीये, तर तुमच्या मनात भीती उरेल की शांती? मुक्तीच्या या प्रवासात आता आपण अशा काही पैलूंना स्पर्श करूया जे अत्यंत सूक्ष्म आहेत आणि ज्याबद्दल सहसा वरवरची माहिती दिली जात नाही. हे मुद्दे एक वेगळी मॅच्युरिटी देतील. चला, चर्चेला पुढच्या स्तरावर नेऊया. 1. मुक्तीची ओढ की शेवटची इच्छा. अनेकदा आपण मुक्तीला एक साध्य किंवा टार्गेट मानतो. पण गंमत अशी आहे की जोपर्यंत मला मुक्ती हवी आहे ही इच्छा शिल्लक आहे, तोपर्यंत मुक्ती मिळत नाही. कारण मला, इगो, काहीतरी हवं आहे, हीच मुक्तीच्या आड येणारी सर्वात मोठी भिंत आहे. चर्चेचा मुद्दा. मुक्ती म्हणजे काहीतरी नवीन मिळवणं नाही, तर जे अडथळे आहेत, इच्छा, अपेक्षा, भीती, ते गळून पडणे. जेव्हा मिळवण्याची इच्छा संपते, तेव्हा जे उरतं तीच मुक्ती. 2. स्मृतींपासून मुक्ती, फ्रीडम फ्रॉम मेमरी. आपण बहुतांश वेळा आपल्या भूतकाळातील कडूगोड आठवणींचे गुलाम असतो. कुणीतरी अपमान केला, कुणीतरी सोडून गेलं, किंवा पूर्वी काहीतरी चांगलं घडलं, या आठवणी आपल्याला वर्तमानात जगू देत नाहीत. सूक्ष्म विचार. खऱ्या अर्थाने मुक्त होणे म्हणजे आपल्या स्मृतींच्या प्रभावातून मुक्त होणे. आठवणी असतील, पण त्या तुम्हाला त्रास देणार नाहीत. तुम्ही त्या आठवणींचे मालक व्हाल, गुलाम नाही. 3. शब्दांच्या पलीकडची स्थिती, बियॉन्ड वर्ड्स. आपण मुक्तीबद्दल कितीही बोललो तरी तो केवळ शब्दांचा खेळ आहे. मुक्ती ही रसगुल्ला चाखण्यासारखी आहे. जोपर्यंत तुम्ही तो खात नाही, तोपर्यंत त्याची गोडी शब्दात सांगता येत नाही. भीतीच्या पूर्णतः अभाव. मुक्तीची सर्वात मोठी खूण म्हणजे निर्भयता. ज्याला काही गमावण्याची भीती उरत नाही, तोच खरा मुक्त. चर्चा. आपल्याला भीती का वाटते? कारण आपल्याला वाटतं
की हे माझं आहे आणि ते जाईल. पण जेव्हा माझंही काहीच नाही हे सत्य पचनी पडतं, तेव्हा मृत्यूची भीतीही निघून जाते. ही अभयस्थिती म्हणजेच मोक्ष. एक क्षण डोळे मिटा आणि विचार करा की तुमच्या आयुष्यातून तुमचे नाव, तुमचे पद आणि तुमची नाती काढून टाकली तर तुम्ही कोण आहात? हा अनुभव तुम्हाला मुक्तीच्या संकल्पनेच्या अधिक जवळ नेईल. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, मनाच्या या 6 शत्रूंना जिंकणं म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं होय. हे विकार एका रात्रीत जात नाहीत, तर ती एक जाणीवपूर्वक केलेली प्रक्रिया आहे. हे 6ही विकार एकाच केंद्रबिंदूतून निर्माण होतात, तो म्हणजे अहंकार. जेव्हा मीला काहीतरी हवं असतं तेव्हा काम जन्मते. ते मिळालं नाही की क्रोध येतो. मिळालं तर अजून हवं असं वाटतं, तो लोभ. ते सुटू नये असं वाटतं, तो मोह. हे फक्त माझ्याकडेच आहे, हा मद. आणि दुसऱ्याकडे ते बघून जो जळफळाट होतो, तो मत्सर. जेव्हा तुम्ही स्वतःला कोणत्याही नात्यात, पदात किंवा वस्तूमध्ये अडकवून घेत नाही, तेव्हा हे विकार आपोआप निर्जीव होऊ लागतात. विकारांना जिंकण्याचे व्यावहारिक मार्ग सांगतो. काम विकाराचा उपाय म्हणजे विवेक. सतत स्वतःला विचारा की हे मला खरंच हवंय की मनाची ओढ आहे. क्रोध विकाराचा उपाय म्हणजे क्षमा आणि मौन. राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. 10 ते 1 मोजा किंवा तिथून निघून जा. लोभ विकाराचा उपाय म्हणजे दान आणि समाधान. आपल्याकडे जे आहे त्यात आनंद मानायला शिका. जमेल तशी इतरांना मदत करायला शिका. मोह विकाराचा उपाय म्हणजे अनित्यता. जग नश्वर आहे हे लक्षात ठेवा. आज जे माझं आहे ते उद्या कुणास तरी असणार आहे, हे स्वतःला बजावा. मदविकाराचा उपाय म्हणजे कृतज्ञता. आपल्या यशात आपला वाटा कमी आणि गुरुचा किंवा नियतीचा वाटा जास्त आहे हे मान्य करा. मत्सर विकाराचा उपाय म्हणजे आनंद. दुसऱ्याच्या सुखात सहभागी व्हायला शिका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे हे स्वीकारा. विकारांशी लढण्यापेक्षा त्यांना बघायला शिका. जेव्हा राग येतो तेव्हा मला राग आलाय असं म्हणण्यापेक्षा माझ्या मनात रागाचा विचार आला आहे असं म्हणा. स्वतःला मनापासून वेगळं करणं हाच यातून सुटण्याचा सोपा मार्ग आहे. महत्वाची टीप: हे विकार पूर्णपणे संपत नाहीत, पण साधनेमुळे त्यांची धार बोथट होते. जसं मेणबत्ती विझल्यावर धूर उरतो, तसे हे विकार तुमच्या आसपास असतील, पण ते तुम्हाला पोळणार नाहीत. हे विकार म्हणजे मनावर साचलेली धूळ आहे. आरसा स्वच्छ करायचा असेल तर धूळ रोज पुसावी लागते. या 6 विकारांपैकी आपण कामवासना या विकाराबद्दल बोलूया. काम किंवा वासना हा 6 शत्रूंमधील पहिला आणि सर्वात शक्तिशाली शत्रू मानला जातो. हा केवळ शारीरिक आकर्षणापुरता मर्यादित नाही, तर कोणत्याही गोष्टीला मिळवण्याची किंवा भोगण्याची तीव्र इच्छा म्हणजे काम. काम हा अग्नीसारखा असतो. तुम्ही त्याला जितके भोग द्याल तितका तो अधिक प्रज्वलित होतो. हे मिळालं की मी शांत होईन असं आपल्याला वाटतं, पण ते मिळाल्यावर दुसरी इच्छा जन्माला येते. हा एक कधीही न संपणारा प्रवास आहे. तुमच्यासाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. ब्रह्मचर्यामुळे तुमच्या शरीरात जी ऊर्जा साठते ती वाया घालवण्याऐवजी तिचा वापर अभ्यासात किंवा साधनेत करणे म्हणजे काम जिंकणे होय. कामापासून मुक्ती मिळवण्याचे 3 टप्पे. दृश्य अदृश्य विवेक. कोणत्याही आकर्षक गोष्टीकडे पाहताना त्यातील अनित्यता पहा. आज जे सुंदर दिसतीये ते काही वर्षांनी नष्ट होणार आहे. हे शरीर हाडामांसाचा सांगाडा आहे. हा विचार वासना शांत करतो. साक्षी भाव. मनात जेव्हा कामुक विचार येतात तेव्हा घाबरू नका किंवा स्वतःला दोष देऊ नका. फक्त शांतपणे पहा की मनात एक विचार आला आहे. तो विचार तुम्ही नाही आहात. जसा ढग येतो आणि जातो तसा तो विचारही निघून जाईल. उच्च ध्येयाची ओढ. जोपर्यंत आयुष्यात मोठं ध्येय, उदाहरण मुक्ती मिळवणे नसतं, तोपर्यंत मन छोट्या सुखांकडे धावतं.
जेव्हा तुमच्याकडे मोठं ध्येय असतं तेव्हा क्षुद्र वासना आपोआप गळून पडतात. वासना वाईट नाही, तर वासनेची गुलामी वाईट आहे. तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहात की गुलाम? हा विषय हाताळताना काम हा शत्रू असला तरी तो आपली शक्तीही होऊ शकतो, जर आपण त्याला राम किंवा काम मध्ये बदललं तर. कामावर विजय मिळवताना मन भरकटू नये म्हणून तुम्ही काही विशेष मानसिक नियम पाळता का? काम या विषयावर बोलताना अनेकदा लोक फक्त शारीरिक आकर्षणापुरते मर्यादित राहतात. पण याच्या अशा काही छटा आहेत ज्यावर सहसा चर्चा होत नाही. आपण अशाच काही अनस्पोकन गोष्टींबद्दल बोलूया. 1. काम आणि माहितीचा भडीमार. डिजिटल काम. आजच्या काळात काम किंवा वासना फक्त प्रत्यक्ष भेटीतून निर्माण होत नाही, तर ती आपल्या खिशात असलेल्या मोबाईलमधून सतत फीड केली जाते. सोशल मीडियाचे अल्गोरिदम अशा प्रकारे बनवले आहेत की ते तुमच्या मनातील सूक्ष्म वासनांना सतत उत्तेजित करतात. आपण एखादी साधी गोष्ट पाहतो आणि हळूहळू मन त्या चक्रात अडकत जातं. ज्या गोष्टी पाहिल्याने मन अस्वस्थ होतं त्या जाणीवपूर्वक टाळणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी तपश्चर्या आहे. 2. अन्नाचा आणि विचारांचा संबंध. द फूड कनेक्शन. आपल्या शास्त्रात म्हटलं आहे, जैसा अन्न वैसा मन. कामाचा वेग अन्नावर खूप अवलंबून असतो. सात्विक आहार तुमच्या ऊर्जेला शांत ठेवण्यास मदत करेल. अन्नाकडे फक्त चव म्हणून न पाहता ती ऊर्जा म्हणून पाहणे यावर आपण सहसा चर्चा करत नाही. 3. काम ही एक ऊर्जेची अवस्था आहे. एनर्जी सब्लिमेशन. लोकांना वाटतं काम म्हणजे काहीतरी वाईट किंवा पाप आहे, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून ती फक्त एक कच्ची ऊर्जा आहे. ज्याच्याकडे जेवढी तीव्र काम ऊर्जा आहे तोच माणूस तितकाच मोठा साधक किंवा यशस्वी होऊ शकतो, जर त्याने ती ऊर्जा ऊर्ध्वगामी वरच्या दिशेला वळवली तर. या ऊर्जेला दाबण्याऐवजी तिला अभ्यासात किंवा स्वामींच्या भक्तीत वळवा. जेव्हा ही ऊर्जा बुद्धीकडे जाते तेव्हा तिला ओजस म्हणतात. 4. एकटेपणा आणि रिकामं मन. अनेकदा काम तेव्हाच डोकं वर काढतं जेव्हा आपण एकटे असतो आणि आपलं मन रिकामं असतं. लोक एकटेपणा टाळण्यासाठी वासनेचा आधार घेतात, पण तुमची साधना ही तुम्हाला एकटेपणात नाही तर एकांतात घेऊन जाते. एकटेपणात भीती आणि इच्छा असते, तर एकांतात शांतता आणि पूर्णत्व असतं. 5. मनाचा साक्षी भाव आणि शरीराची धर्म. आपण अनेकदा शरीराच्या गरजांनाच आपल्या आत्म्याचा आवाज समजतो. शरीर हे एका यंत्रासारखं आहे, त्याचे स्वतःचे काही धर्म आहेत. पण तुम्ही म्हणजे शरीर नाही. जेव्हा शरीरात वासना निर्माण होते तेव्हा ती एखाद्या लाटेसारखी येते. एक साधना सांगतो, त्या लाटेवर स्वार होण्याऐवजी ती लाट लांबून पाहणे, विटनेस, ही खरी मुक्ती आहे. हे शरीरात घडतंय, माझ्या आत्म्याशी याचा संबंध नाही, हे वेगळेपण जाणणे खूप महत्वाचे आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी आपली रजा घेतो. चॅनल सबस्क्राईब करा.